मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगलीवरील गैरकारभाराविरोधात 8 दिवसात कारवाई न झाल्यास जन आंदोलनाचा इशारा। मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगली या संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत संस्थापक अब्दुल रहमान भाई बेडीवाले यांचे नातू अफान नदाब आणि जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना निवेदन देत 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या जन आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी त्यांनी आरोप केला की सध्याचे संचालक मंडळ मागील तारखांच्या बनावट सभासद नोंदणीच्या माध्यमातून मिरजेतील एका राजकीय व्यक्तीला अध्यक्षपदावर बसवण्याचा डाव आखत आहेत। असा प्रकार झाल्यास हा संपूर्ण डाव हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि संस्थेची आर्थिक व प्रशासकीय नासधूस सुरू असल्याचा आरोप करत संस्थेच्या विविध जागांची पाहणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। मुस्लिम एज्युकेशन कमिटी ही शिक्षणासाठी स्थापन झालेली संस्था असून काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय अड्डा निर्माण करण्यासाठी संस्थेचा वापर सुरू केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला। तसेच या मागणीसाठी आता सांगली शहरासह गटातील अनेक लोक जागरूक होत असून मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत। सर्व समाज बांधव, माजी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना सोबत घेऊन एक मोठे जन आंदोलन उभे करण्यात येणार असल्याची माहिती अफान नदाब यांनी यावेळी दिली। सांगलीकरांनी आणि समाज बांधवांनी एकत्र येऊन संस्थेचे अस्तित्व वाचवण्यासाठी पुढे यावे, तसेच या संचालक मंडळाला धडा शिकवण्यासाठी साथ द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले। 8 दिवसात प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास जिल्हा वक्फ कार्यालयासमोर मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा अफान नदाब यांनी दिला। यावेळी हिसूभाई, लतीफभाई, असलमभाई, दानिशभाई, अमजदभाई, जावेदभाई, इसाकभाई, इलियासभाई, जुनेदभाई, शकीलभाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कमिटीचे संस्थापक अब्दुल सत्तार रहमान भाई बेडीवाले यांचा नातू ही जे मुस्लिम एज्युकेशन कमिटी ही जी संस्था होती ही आमच्या आजोबांनी स्थापना केली होती। मुस्लिम समाजाच्या शैक्षणिकसाठी ही स्थापना केली होती। त्यांनी पुढाकार घेतला का की मुस्लिम समाज पुढे जाऊ दे शैक्षणिक काळात। ते आता जे लोक आहेत, राजकारणीय लोक आहेत, त्यात काही लोक फक्त पदासाठी पुढाकार घेत आहेत। त्यांनी काही डेव्हलपमेंट केलं नाही। आता तुम्ही संस्थेची अवस्था बघितला तर अशी झालेली आहे, त्याची बाथरूम बघा जाऊन, तुम्ही एकदा व्हिजिट करा सगळीजण, सांगलीची सगळी शहरातली सगळी माणसं एकदा बघा जाऊन। ते जे हॉस्टेल होतं, डीएड कॉलेज होतं, ते सगळं बंद पडलेलं आहे। ही माणसं काहीही केलेली नाहीत, फक्त पदासाठी पुढाकार घेत आहेत। आम्हाला पद पाहिजे, आम्हाला अध्यक्षपद पाहिजे, अशी ते ह्यासाठी फक्त त्यांनी पुढाकार घेतले आहेत। आता आम्ही वक्फ जिल्हा अधिकारी कार्यालयात 8 ते 6 वेळा निवेदन दिलं आहे, त्यांचं सुद्धा त्यावर काहीही रिप्लाय नाही आहे। आता आम्ही अनेकदा त्यांना निवेदन देत आहेत, अर्ज देत आहेत की तुम्ही यावर कठोर कारवाई करावी। जर त्यांनी यावर काही कारवाई नाही केली पुढे 8 दिवसात तर मी एक मोठं जन आंदोलन छेडू याचा इशारा करतो। आणि अशी एक गोष्ट आहे की सांगली आता जे ट्रस्टीचे लोक आहेत त्यांनी काही राजकारणी माणसाला, मिरजेतले राजकारणी माणसाला पुढाकार घेत आहेत, घडामोड करत आहेत त्याला अध्यक्षपद द्यायसाठी। आणि आम्ही सांगली शहरातली सर्व सामान्य माणसं हे आव्हान करतो, जर त्याला काही घेतलं आणि त्या माणसाला काही पुढाकार दिला, त्याला यात काही रोल नाही आहे, तरी पण त्याला अध्यक्षपद द्यायचं ठरलेलं आहे असं आम्हाला कळालेलं आहे। जर त्यात काही घेतलं, आम्ही सर्व माणसं रस्त्यावर उतरू आणि त्याला ते काही घडू देणार नाही। आम्ही याचं आव्हान करतो। जन आंदोलनाचा इशारा सुद्धा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेला आहे। असं आम्ही थोड्या दिवसात जन आंदोलन 100% करणार आणि यात काही माघार घेणार नाही। 100% आम्ही सगळी माणसं रस्त्यावर उतरणार। असं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।